वळूयात पुढल्या बातम्यांकडे। कोल्हापूर दौऱ्यामध्ये महायुतीच्या 3 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। अजित पवार गटाच्या केपी पाटील आणि एवाय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे। तीनही नेते राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। तर कोल्हापूरमध्ये पवारांचा महायुतीला मोठा धक्का। दादा गटाचे केपी पाटील, दादा गटाचे एवाय पाटील आणि राहुल देसाई भाजपचे नेते यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। तीनही नेते राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। केपी पाटील हे कोल्हापूरमधील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत। 2004 आणि 2009 मध्ये 2 वेळा राधानगरी भुदरगडमधून ते आमदार म्हणून निवडून आले। तर 2014 आणि 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय। एवाय पाटील हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। काही दिवसांपूर्वीच पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलाय। अनेक वर्ष बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते कार्यरत होते। बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा केला, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला आहे। राहुल देसाई हे राधानगरीचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र आहेत। राहुल देसाई यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता। नुकतीच पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती। राधानगरी भुदरगडची जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता असल्यानंच भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। काडीमोडनं मी अजितदादाच्या पक्षात कधी गेलोय? मी राष्ट्रवादीतच आहे। कुणी सांगितलं तुम्हाला? मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा, ते घर माझंच आहे।